हे पहा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनेक कार्यकर्ते बऱ्याच वर्षापासून या शहरामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र काम करत असतात आणि आज तर वेळ आली की कार्यकर्त्यांना न्याय मिळणार यातनं 165 जागी आम्ही या ठिकाणी लागणार आहोत. पूर्ण 41 प्रभागामध्ये आमची ताकद आम्ही पूर्णपणे लावून ही निवडणूक सुरू करतो. पण तुम्हाला लढाई तुम्हाला वाटते की खासदार आहेत आमदार आहेत अशा पुढे तुमचा निवड तुम्हाला आज मला एक थोडं माहिती नाही, जर भाजप खरंच इतकी ताकदवर आहे तर मग त्यांना बाहेरच्या लोकांचे प्रवेश का घ्यावं लागतं? तो आज तुमची ताकद जर एवढी जास्त असेल तर माझं असं म्हणणं आहे, जो प्रामाणिक कार्यकर्ता गेल्या अनेक वर्षापासून पक्षाचा झेंडा घेऊन चालतो ना, त्याला त्यांनी तिकीट द्यावं. तुम्ही ज्याला ताकदवर प्रवेश काय हे मला शिवसेनेला सोबत घेतले त्यांनी, तुम्हाला काय आमची विचारधारा तुम्हालाही माहिती आहे. शाहू फुले आंबेडकरांना मानणारा आमचा पक्ष आहे. पुरोगामी विचारांना या ठिकाणी बरोबर आम्ही चालत आहोत. त्यामुळं त्यांची विचारधारा आमची विचारधारा सेक्युलर. हे पहा, राज्यामध्ये आज विकासाची त्या माध्यमातून आम्ही अनेक प्रश्न जनतेचे करू शकू. त्यावेळेस अशा पद्धतीची निवडणुकीनंतर पण भाजपसोबत जाणार नाही हे नक्की आहे का? त्या तुम्ही एक लक्षात घ्या, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी ताकदीने उतरणार आहे आणि मला असं वाटतं आम्हाला कुणाच्याही मदतीची गरज लागणार नाही. स्वबळावरती निवडणुकीनंतर काय चित्र असेल त्यावेळेस तुम्हाला आता मी सांगतो की 165 जागा आम्ही एक आधी सांगणार. ऐका, ते नियम असं म्हणाले मैत्रीपूर्ण लढत आहे. तुम्ही मैत्रीपूर्ण लढत लढणार आहे का? कोणते लढत समोर जाणार आहे? पुणे शहराचे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाला समोर जाणार असतात. दादा तुम्हाला माहिती आहे, हा एकमेव नेता या महाराष्ट्रातला आहे की सकाळी 6 वाजून 12 वाजेपर्यंत काम करतात आणि पुणे शहराचे अनेक मोठे प्रकल्प दादांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यामुळे आमच्याकडे मुद्दे खूप चांगले आहेत. विकासाचे मुद्दे मैत्रीपूर्ण लढत होणार का तुमच्याकडून? मैत्रीपूर्ण आता लढत ही लढत असते. पवार साहेबांच्या गटावर जाणार का? आम्ही तुम्हाला मागाशी सांगितलं, या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर आणि पुरोगामी विचारधारा ज्यांची आहे त्यांनी जर आमच्या बरोबर याचा विचार केला. इतर जे पक्ष आहेत, वंचित बहुजन आघाडी असतील किंवा इतर जे छोट्या छोट्या संघटना आहेत, यांना सोबत घेण्याचा प्रयत्न तुमचा? असे त्यांच्या अजूनपर्यंत त्याच्या प्रस्ताव आले नाही, पण तशा विचार जर आले त्यांचे प्रस्ताव तर निश्चितपणे राष्ट्रवादीच्या एका गटाने विरोध केला आहे. ते म्हणतायत की काही झालं तरी तुमच्या बरोबर आता पुन्हा जायचं नाही. अशा वेळेस तुम्ही सांगताय की आम्ही राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार आहोत, आम्ही जाण्यास नाही, ते आमच्याकडे आले ते निश्चित. तुम्ही जाणार नाही त्यांच्याकडे? तुमच्यातले काही माजी नगरसेवक हे जे ते भाजप सोबत आम्ही तयार केले. एकीकडे सीएम आज म्हणाले की आम्ही शिवसेनेकडे घेणार नाही किंवा आमची घेणार नाही. मला असं वाटत नाही आमच्याकडे येत्या काळामध्ये जवळपास आमच्या म्हणजे अतिशय म्हणणार नाही, पण कडे पैसे केलेले आहेत. त्याचे जवळजवळ आता आजपासून फॉर्म स्वीकारायला आम्ही सुरुवात केली. थँक्यू.